शेतकऱ्यांचे दुष्काळ अनुदान वाटप करण्यात यावे या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील तापतोडा येथे शेतकऱ्यांनी सोमवारी भ्रमणध्वनीच्या मनोऱ्यावर चढून आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली। जोपर्यंत अनुदान वाटप होणार नाही तोपर्यंत मनोऱ्यावरून खाली उतरणार नसल्याचा इशारा दिला आहे। अनुदान जमा होईपर्यंत शोले स्टाईल आंदोलन सुरूच राहणार। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। खरीपात कधी अवकाळी पाऊस तर कधी पावसामुळे दडी मारल्यामुळे हातातोंडाची आलेले पीक वाया गेले। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लागवडीचा खर्च केलेला निघाला नाही। हीच परिस्थिती रब्बी हंगामात झाल्याने हरभरा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले। या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता लोकप्रतिनिधी व अनेक संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत शासनाने आदेश दिले होते। त्यानुसार महसूलच्या पथकाने जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेती पिकाचे पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविला होता। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापपर्यंत अनुदानाची रक्कम मिळाली नाही, ज्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 5 लाखापेक्षा अधिक शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले होते। यासाठी शासनाने अनुदान देण्याकरिता निधी जाहीर केला होता, परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापपर्यंत अनुदानाची रक्कम मिळाली नाही। या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अनुदानाची रक्कम बँक खात्यावर जमा झाली नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नामदेव पतंगे, संदीप मानमोठे, अक्षय सावके, के सावके यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी 27 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करावे, अन्यथा भ्रमणध्वनीच्या मनोऱ्यावर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने 27 मे रोजी सकाळी 9 वाजता या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनी मनोऱ्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ पडला। दुष्काळ पडल्याच्या नंतर राज्य शासनाने 40 तालुक्या व्यतिरिक्त हिंगोली जिल्हा हा दुष्काळ घोषित केला। मात्र हिंगोली जिल्हा दुष्काळ घोषित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी 167 कोटी रुपये जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले। यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये एक तर पाण्याची टंचाई व शेती पेरण्यासाठी सुद्धा आमच्याकडे आज पैसे नाहीत। त्यामुळं दुर्दैवानं आम्हाला टावरवर चढावं लागलं। खऱ्या अर्थानं राज्य सरकारची कीव येते की राज्य सरकार जर शेतकऱ्यांना जीव देण्या इतकं मजबूर करत असेल तर या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि सरकारला सांगतो आमचे जीव गेले तरी हरकत नाही, पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचं हक्काचं अनुदान व जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खताबियासाठी पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, आमचं आंदोलन थांबवणार नाही।